पुण्यातल्या नयना पुजारी हत्याकांडामध्ये आज अंतिम फैसला, अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या घटनेच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे। 7 ऑक्टोबर 2009 साली सिनिक्रॉन या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारीला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तिचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी आरोपी योगेश राऊतला अटक करण्यात आली आणि या खटल्याला सुरुवात झाली। गेल्या 7 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे। अटकेनंतर एकदा योगेश राऊत रुग्णालयातनं पळून गेला होता। 1.5 वर्ष दिल्लीमध्ये वेषांतर करून राहणाऱ्या योगेशला शिर्डीमधनं पोलिसांनी अटक केली। शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे। दरम्यान आरोपीला कठोर शिक्षा मिळेल असा आशावाद नयनाचे पती अभिजित पुजारी यांनी व्यक्त केला आहे। आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं जाणून घेऊया। पुण्यातल्या खराडी इथं सिनेक्रॉन या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारी या 28 वर्षाच्या तरुणीची 8 ऑक्टोबरला हत्या झाल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ माजली। 7 तारखेला रात्री 8च्या सुमारास कामावरून बाहेर पडल्यावर नयना घरी आलीच नव्हती। त्यानंतर राजगुरुनगर इथं तिचा मृतदेह सापडला होता। तिचे सारे दागिने गायब होते आणि एटीएम कार्ड वापरून सारे पैसेही काढण्यात आले होते। पुणे क्राईम ब्रांचनं योगेश राऊत या टॅक्सी ड्रायव्हरसह याच कंपनीत काम करणाऱ्या राजू चौधरी या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे। 7 तारखेला जेव्हा नयना घरी परत जायला निघाली तेव्हा योगेश राऊत याने तिला राजू चौधरीसह बळजबरीने वाघोलीकडे नेलं। या इंडिका गाडीत महेश ठाकूर अगोदरपासूनच हजर होता। एके ठिकाणी त्यांनी फरार आरोपी विश्वास कदम यालाही बरोबर घेतलं। धमकावून तिच्याकडून दागिने काढून घेतले, एटीएम कार्ड हिसकावलं आणि 2 वेगवेगळ्या सेंटर्समधून पैसेही काढले। त्यानंतर त्यांनी नयनाचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह राजगुरुनगर इथं फेकून दिला।